नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस कसा करतात तो। त्यासाठी सुरुवातीला मी हा गूळ किसून घेते। हा गूळ बारीक अगदी किसून घ्यायचा, म्हणजे चिकामध्ये एक जीव लवकर व्हायला मदत होते। आता मी चीक आणलाय अर्धा लिटर, त्याच्यासाठी अर्धा किलोच गूळ घेणार आहे आणि असा तो बारीक किसून घेणार आहे। जेवढेच तेवढं घ्यायचं, किंवा तुम्हाला जसं गोड आवडतं, कमी गोड आवडत असेल तर कमी गोड घ्यायचं। आता मी असा सर्व गूळ असं बारीक चाकूने किसून घेतलाय। अशा तऱ्हेने किसून घ्या तुम्ही सुद्धा। जास्त फोडी फोडी ठेवलं की तो विरघळत नाही लवकर। असं बारीक केला की पटकन विरघळायला मदत होते। सगळा गूळ मी असं बारीक करून घेते। अर्धा लिटर असलं तर त्याच्यापेक्षा थोडासा जरा गूळ कमी घ्यायचा। आता हे अर्धा लिटर चीक आहे। चिका एक पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचाच यायची, त्याच्यामुळे आपला खरवस घट्ट होईल। आता हा गूळ सगळा मी त्यात टाकते आणि चांगलं ढवळायचं। ढवळून त्याला वितळून घ्यायचं गुळाला। गुळाची एक सुद्धा खडा गुळाचा राहता नाही, मग तो तसाच वितळून एका जागीच राहतो। म्हणून सगळं एक जीव करून घ्यायचं। अशा तऱ्हेने ढवळून गूळ आपण एक जीव करून घेऊया। ही तुम्ही रेसिपी बघताय तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अशा तऱ्हेने गूळ वितळून घेतला बघा। आता आपल्याला जास्त गाठी दिसत नाहीत त्याच्या। झाला एक जीव। आता आपण तरीसुद्धा गाळूनच घ्यायचं घेताना सुद्धा। आता आम्ही पांढरा शुभ्र टॉवेल घेतलाय आणि त्याच्यावरून मी हे गाळून घेते। बारीक धारेने ओतून गाळून घ्यायचा। हा बघा, याच डब्याला आपल्याला स्टीम करायला लावायचं असल्यामुळे त्याच डब्यात घेतलं। आता अशा तऱ्हेने आपण गाळून घेतलेल्या खरवसामध्ये आपण वेलची पूड टाकायची। गुळाचा कोणताही पदार्थ केला की वेलची पूड मी चमचाभर टाकली आहे। आता ती सुद्धा आपण ढवळून घ्यायची आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने ते सुद्धा आपल्याला एकजीव करायचं आहे, म्हणजे सुगंध छान येईल। आणि डबा बंद करायचा। आता मी हे पाणी पहिल्यांदाच तापत ठेवलं आहे। डबा जास्त वरती बुडता नाही, फक्त अर्धा डबा बुडायला पाहिजे एवढ्याच अंदाजाने आपण पाणी ठेवायचं। उकळवलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता हा डबा ठेवूया। आतमध्ये मी स्टँड घातलेलं आहे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवूया। 15 ते 20 मिनिटात आपला खरवस तयार होतो। बघायचा आपण उघडून। आणि आतमध्ये आता गरम आहे भरपूर, मी काढून बघते। काढलं बाहेर। आता आतमध्ये चाकू किंवा काहीतरी टूथपिक वगैरे असली तर घालून बघायची। हा बघा, चाकू घातलाय मी। खरवस अगदी छान तयार झालाय आणि वडीसुद्धा सुंदर पडले। असाच